इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांच्या प्रकृतीबद्दलचं गूढ हे वाढतच चाललंय। एकीकडे काल त्यांचा पहिला संदेश जारी करण्यात आला तर दुसरीकडे मोस्तफा खामेनी जिवंत तर आहेत पण गंभीर जखमी असल्याची प्रतिक्रिया ही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतरच काही वृत्तपत्रांच्या हवाल्यानं मोस्तफा हे गंभीर जखमी असून अगदी पाय देखील कापला गेल्याची शक्यता असल्याचे दावे हे केले जातात। मात्र या दाव्यांना अजून तरी इराणमधील अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। दरम्यान गार्डियन वृत्तपत्राला इराणच्या सायप्रसमधील राजदूतानं एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये सिनियर खामेनी मारले गेले त्याचवेळी मोस्तफा जखमी झाल्याचा दावा केला आहे। इराणचे नवे सर्वेसर्वा मोस्तफा खामेनींबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी मोठं वक्तव्य केलंय। मोस्तफा खामेनी यांच्या जगण्याची गॅरंटी नाही असं वक्तव्य नेतन्याहूंनी केलंय। तसंच पुढे बोलताना मोस्तफांसह हिजबुल्लाह नेता नेईम कासिमच्या जगण्याची देखील कोणतीही गॅरंटी नाही असा देखील त्यांनी दावा केलाय। दरम्यान दहशतवादी संघटनांच्या नेत्यांचा जीवन विमा हा आपण कधी घेणार नाही असं म्हणत नेतन्याहूंनी मोस्तफा खामेनींना जोरदार टोला देखील लगावलाय। रशियाकडून तेल खरेदीबाबत अमेरिकेनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। रशियन तेल खरेदीवरती घातलेली मर्यादा आता देशांसाठी देखील शिथिल करण्यात आलेली आहे। त्याप्रमाणेच भारतासह अनेक देशांना 11 एप्रिलपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करण्याची मुभा ही मिळालेली आहे। त्यामुळे भारतावरती घालण्यात आलेली 30 दिवसांची मुदत देखील आपोआप वाढली। जागतिक बाजारामध्ये तेलाच्या किमती नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी अमेरिकेनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। यापूर्वी रशिया युक्रेन विरुद्धचं युद्ध थांबत नसल्यामुळे अमेरिकेने रशियन तेल खरेदीवरती निर्बंध घातलेले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि भारताच्या भूमिकेबाबत महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली। भारतानं सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद ठेवावा अशी अपेक्षा संघानं व्यक्त केली आहे। मात्र भारतानं नेमकं काय करायला हवं याचा निर्णय हा पूर्णपणे केंद्र सरकारचा असेल असं देखील संघानं स्पष्ट केलं। पुढे बोलताना भारत सरकारची जी भूमिका असेल तीच संघाची भूमिका असेल असं सांगत सुरू असलेला संघर्ष लवकर संपावा आणि समझोता व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा असल्याचं संघानं म्हटलेलं आहे। त्याबरोबरच युद्ध सुरू असलेल्या देशांमध्ये हिंदूंचं संरक्षण व्हावं अशी ही संघाची भूमिका आहे। अपने देश के फॉरेन अफेयर्स मिनिस्टर, देश के प्राइम मिनिस्टर, वहाँ के सभी देशों के प्रमुखों के साथ अपना संवाद तो जारी रखे। भारत का स्टैंड क्या होना चाहिए वो भारत सरकार बताए है, वही संघ का भी मत है। एक क्राइसिस जल्दी से जल्दी ख़त्म होना चाहिए, एक समझौता होना चाहिए। कल भी देश के प्रधानमंत्री ईरान के प्रमुख से बात किया है। ये तो सभी का है, केवल भारत सरकार नहीं, भारत के समाज का भी यही है। लेबनॉनमधील सिडोन शहरामध्ये इस्रायलनं हल्ला केला। यामध्ये 8 लोक ठार झालेले आहेत तर 9 जण जखमी झालेले आहेत अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या रॅली दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। या रॅलीवरती इस्रायलनं एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे। या कार्यक्रमामध्ये इराणचे राष्ट्रपती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवरती देशांच्या हवाई संरक्षणाला अधिक बळकटी देण्यासाठी अत्याधुनिक प्रचंड हेलिकॉप्टर लवकरच भारतीय सेनेच्या ताफ्यामध्ये येणार आहे। गेल्या वर्षी झालेल्या हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड सोबत झालेल्या करारानुसार 90 लाईट कॉम्बॅट प्रचंड हेलिकॉप्टर लवकरच भारतीय सैन्यामध्ये सहभागी होतील। प्रचंड हे जगातील एकमेव असं अटॅक हेलिकॉप्टर आहे जे 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती लँडिंग आणि टेक ऑफ करू शकतं। सियाचीन सारख्या अतिउंच युद्धभूमीवरती देखील हे हेलिकॉप्टर गेम चेंजर ठरणार आहे। याचा कमाल वेग हा 268 किलोमीटर प्रति तास असून 550 किलोमीटर पर्यंतचा पल्ला गाठण्याची याची क्षमता आहे। तर यामध्ये 20 मिलीमीटरची गन, त्याचबरोबर 70 मिलीमीटरचं रॅकेट आणि हवेमधून त्याचबरोबर जमिनीवरती मारा करण्याची क्षेपणास्त्र ही तैनात आहेत। प्रचंडचा वापर केवळ सीमेवरील गस्तीसाठीच नाही तर शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा ही उद्ध्वस्त करणं, दहशतवादाविरोधामधील मोहिमा आणि टँक विरोधी युद्धामध्ये देखील केला जाणार आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या तणावाचा परिणाम आता विमान प्रवासावरती देखील दिसू लागलाय। एव्हिएशन, टर्बाइन
इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे इंडिगोनं भाडेवाढ करत प्रवाशांना मोठा धक्का दिलाय. इंडिगोनं सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरती इंधन शुल्क लागू करण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे आता सर्व नवीन बुकिंगवरती ही भाडेवाढ लागू होणार आहे. एटीएफच्या किमतीमध्ये 85% अधिक वाढ झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयामध्ये सिलेंडर घेऊन आंदोलन केलंय. यावेळी त्यांनी देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र भेटत नाही सिलेंडर अशा घोषणा देत तहसीलदार कार्यालयासमोर सिलेंडर पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने फक्त सिलेंडर नाही देणार हे सांगून थांबणार नाही, तर हॉटेल व्यवस्थापकांना पर्याय व्यवस्था केली पाहिजे, त्यांना रॉकेल दिलं पाहिजे किंवा त्यांना कोटा दिला पाहिजे, अशा काहीतरी व्यवस्था केल्या पाहिजेत. नुसते हॉटेल बंद करून ही चालणार नाहीत. ही हॉटेल ही खरं तर लोकांची गरज आहे आणि अत्यावश्यक गरज आहे आणि त्या विरोधात आम्ही आता जिल्हा पुरवठाधिकाऱ्यांशी बोललोय, जिल्हाधिकारी मॅडमांशी बोललोय आणि त्यांनी त्या संदर्भात सगळ्यांची बैठक घेऊन लोकांना 400-500 लोकांचे लाईन आहेत त्या लोकांची लाईन कमी करण्याचं आणि त्यांनी या संदर्भात आढावा घेण्याचं सांगितलेलं आहे. जर ही व्यवस्था सोमवारपर्यंत व्यवस्थित नाही झाली तर मंगळवारी आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. केंद्र सरकारनं काल पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी घरगुती वापराच्या एलपीजीचा तुटवडा नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण आहे, तर एलपीजीसाठी ऑनलाईन बुकिंग करण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. खासकर जब हमारा मुख्यतः जितना भी आयात हो रहा है उसमें एक मेजर पोर्शन स्ट्रेट ऑफ हॉर्मुज से आता है और वहाँ पर क्लोजर की वजह से थोड़ी सी मैटर ऑफ कंसर्न है, लेकिन इसके बावजूद भी किसी भी 25,000 डिस्ट्रीब्यूटर्स में कहीं कोई ड्राई आउट रिपोर्ट नहीं हुआ है. मैं आप लोगों के माध्यम से सभी देशवासियों से ये अपील करना चाहूँगी कि अफवाहों पर विश्वास न करें, पैनिक बाइंग न करें. युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळीकडे गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा झालाय आणि अशामध्येच जळगावमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचं पाहायला मिळतंय. गॅस मिळवण्यासाठी प्रयत्नात असलेल्या गरजू लोकांकडून दलाल दुप्पट पैसे घेऊन गॅसचा काळाबाजार करत असल्याचं जळगावमध्ये पाहायला मिळतंय. मुंबईच्या वरळीमध्ये शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड झालाय. यावेळी मोठा साठा जप्त करण्यात आला. रहिवासी भागामध्ये धोकादायक पद्धतीने सिलेंडर साठवून काळ्या बाजारामध्ये विक्री केली जात असल्याचा प्रकार या कारवाईमध्ये उघडकीस आलाय. वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ परिसरामध्ये गॅस सिलेंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दरानं विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती ही प्रशासनाला मिळालेली होती आणि त्यानुसार पथकानं तातडीनं छापा टाकत अवैधरित्या साठवलेले सिलेंडर हे जप्त केलेत. पिंपरी चिंचवडमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागानं गॅस साठा जप्त केलाय. कासारवाडी इथं 2 टेम्पोमध्ये 57 भरलेल्या आणि 207 रिकामे भारत गॅसच्या टाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत. टेम्पोच्या बाजूला गॅसचे सील सापडल्यामुळे इथं व्यावसायिक गॅसमध्ये रिफिलिंग केलं जात होतं का, या अनुषंगानं आता अन्नधान्य पुरवठा विभागाकडून तपास केला जातोय. परभणीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली आहे. गॅस सिलेंडरचा साठा करून ठेवणाऱ्या हॉटेल चालकावरती कारवाई करण्यात आली आहे. परभणी शहरामध्ये 20 ठिकाणी कारवाई करून 46 घरगुती सिलेंडर हे जप्त करण्यात आले. काल पूर्णा तालुक्यामध्ये भरारी पथकानं 11 सिलेंडर जप्त केलेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येते. गॅसचा तुटवडा भासू नये या अनुषंगाने परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 20 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या व 46 सिलेंडर जप्त करण्यात आले. आपल्याकडे प्रत्येक तालुक्याला एक पथक असे 9 पथक कार्यरत आहेत आणि सर्व तालुक्यामध्ये हॉटेलच्या तपासण्या सुरू आहेत आणि धाडी टाकण्यात येत आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सणासुदींवरती देखील होताना पाहायला मिळतोय. 2 ते 3 दिवसांवरती येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला लागणाऱ्या साखरेच्या गाठी बनवण्याचा कारखाना हा बंद पडलाय. कारखान्यांना व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे कारखाने हे बंद करण्याची वेळ कारखानदारांवरती आलेली आहे, तर दुसरीकडे घेतलेल्या ऑर्डर देखील कॅन्सल कराव्या लागतात.
आखाती युद्धाचा परिणाम पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवरती झालाय, त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांवरती आधारित फटाका उद्योगावरती देखील याचा थेट परिणाम झालाय. फटाका निर्मितीसाठी लागणाऱ्या सल्फर, पोटॅशियम आणि नायट्रेट या पदार्थांच्या किमती 50% वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे फटाका निर्मितीचा खर्च हा वाढलाय. त्यामुळे फटाक्यांची किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आखाती युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. तेलाच्या दरवाढीचा परिणाम हा थेट प्लास्टिक उत्पादनावरती होत असल्याचं दिसतंय. पेट्रोलियमच्या तुटवड्यामुळे प्लास्टिक तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक नेटचं उत्पादन थांबल्यामुळे किमतीमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. विक्रीसाठी येणाऱ्या अनेक वस्तूंच्या पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर होत असल्यानं प्लास्टिकच्या दरामध्ये देखील वाढ झालेली आहे. युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम आता मनोरंजन क्षेत्रावरती देखील दिसू लागलाय. गोरेगावमधील फिल्म सिटीमध्ये शूटिंग दरम्यान कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय. इंधन तुटवड्यामुळे चपातीऐवजी पाव देण्याचा निर्णय काही सेटवरती घेतल्याची माहिती आहे. दररोज मोठ्या संख्येनं कलाकार, कर्मचारी आणि तंत्रज्ञ हे उपस्थित असतात आणि त्यामुळे जेवणाची मोठी व्यवस्था केली जाते. मात्र इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे जेवणातील पदार्थ देखील कमी करावे लागू शकतात अशी चर्चा सध्या सुरू आहे. ठाण्यालाही सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका बसलाय. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कमतरतेमुळे इलेक्ट्रिक इंडक्शनच्या अनेकांनी खरेदी केल्याची माहिती आहे. मात्र बाजारामध्ये इंडक्शन कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कमतरता भासतेय आणि त्यामुळे आता मोठी मागणी असून इंडक्शन खरेदी करताना दिसत आहे. आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीचा परिणाम आता इंधन पुरवठ्यावरती देखील दिसून येतोय. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीमध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झालाय. सीएनजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे वाहनधारकांना तासनतास रांगेमध्ये उभं राहून गॅस भरावा लागतोय. याआधी 5 ते 6 सीएनजी टँकरद्वारे पुरवठा होत होता, मात्र सध्या तो कमी होऊन 3 ते 4 टँकरपर्यंत मर्यादित झालाय आणि त्यामुळे दररोज 2 ते 3 टँकरचा पुरवठा तुटवडा हा भासत असून वाहनांना गॅस भरण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागतात. वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत असून पंप चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. यवतमाळच्या पुसद शहरामध्ये साठेबाजी करणाऱ्यांवरती भरारी पथकानं कारवाई केली आहे. पुरवठा विभाग आणि एलसीबी पथकानं ही मोठी कारवाई केली आहे. पुसदमध्ये तेलगू वसाहतीमधून 41 सिलेंडर एका व्यक्तीकडून जप्त केल्याची माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिलेली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गॅस पुरवठ्याचा प्रश्न हा देशभरामध्ये संवेदनशील बनलेला असतानाच कोल्हापूर जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालेलं आहे. व्यावसायिक गॅस लवकरच सुरळीत होईल अशी माहिती कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा हा मुबलक असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याकडे 11 लाख इतके डोमेस्टिक कनेक्शन्स आहेत तिथे आणि आपली दिवसाची जी काही मागणी आहे, साधारणतः जो काही सेल होतोय तो साधारणतः एक 30,000 इतका सेल होतोय तिथे. आता गेले जवळजवळ 8 दिवस झाला आम्ही त्याची स्टॉकची पोझिशन घेतोय तिथे आणि त्याबरोबर जे काही दिवसाचा जो काही सेल होतोय ते देखील आम्ही घेतोय. तर साधारणतः बिफोर वॉर जी काही सिच्युएशन होती आता ती पण तशीच आहे. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जेवढा पुरवठा तिन्ही कंपन्यांकडून येणं अपेक्षित आहे तितका आपल्याला पुरवठा होतोय तिथे आणि कुठल्याही प्रकारची टंचाई त्याची नाहीये. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम आता मंदिरं आणि गुरुद्वारांमधील अन्नछत्रावरती देखील दिसून येतोय. या प्रार्थना स्थळांमध्ये दररोज तयार होणारं जेवण हे गरजू आणि गरिबांना दिलं जातं. मात्र गॅस सिलेंडर वेळेवरती उपलब्ध होत नसल्यामुळे स्वयंपाकावरती मोठा परिणाम झालाय. परिणामी जेवणाच्या ताटामध्ये मिळणाऱ्या चपात्या सध्या गायब झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी भंडारा किंवा लंगरमध्ये सध्या फक्त डाळ आणि भातच दिला जातोय. व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाल्यामुळे परभणीमध्ये देखील हॉटेल चालकांनी इंडक्शन कोळशाच्या शेगड्यांचा वापर सुरू केलाय. परभणी शहरामध्ये हॉटेल चालकांकडे असलेले व्यावसायिक गॅस सिलेंडर हे आता संपलेत. शहरातील जिजाऊ भोजनालयामध्ये देखील रोज 400 ते 450 लोकांचा स्वयंपाक होतं. इथून रुग्ण, विद्यार्थी, अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डबे दिले जातात. मात्र गॅस टंचाईचा फटका या भोजनालयाला देखील बसलाय. तरी देखील जिजाऊ भोजनालयानं आता इंडक्शन आणि कोळशाच्या शेगड्यांचा वापर सुरू केलाय.
धुळ्यामध्ये अनियमित व्यावसायिक गॅस पुरवठ्याचा मंगल कार्यालय चालकांना फटका बसतोय. प्रशासनाकडून व्यावसायिकांना सिलेंडर देणं हे बंद झालेलं असून दुसरीकडे घरगुती सिलेंडरसाठी सर्वसामान्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागते आणि अशामध्येच मंगल कार्यालय आणि लॉन्च चालकांनी मात्र सिलेंडर मिळवण्याबाबतची मागणी ही जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मंगल कार्यालय आणि लॉन्चसाठी सिलेंडर न मिळाल्यास नियोजित विवाह सोहळे हे पुढे ढकलण्याची वेळ आमच्यावरती येऊ शकते, अशी प्रतिक्रिया या मंगल कार्यालय आणि लॉन्चच्या चालकांनी दिली आहे. साताऱ्यातील हॉटेल व्यवसायाला देखील गॅस टंचाईचा फटका बसू लागलाय. गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवरती चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवरती स्वयंपाक करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वी हॉटेलमध्ये 30 ते 35 प्रकारचे मेन्यू हे उपलब्ध असायचे, मात्र गॅस टंचाईमुळे आता मेन्यूमध्ये केवळ 7 पदार्थांचा समावेश करण्यात आलाय. दरम्यान सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून हॉटेल व्यवसायासाठी किमान एकतरी व्यावसायिक गॅस सिलेंडर रोज उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी हॉटेल चालकांकडून करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा फटका आता पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना देखील बसण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 2 दिवसांमध्ये शहरातील बहुतांश हॉटेल ही बंद पडतील अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना आता सोबत येताना टिफिन घेऊन येण्याची वेळ येणार आहे. आता गॅसचा पुरवठाच जवळपास बंद झाल्यामुळे येणाऱ्या भाविकांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. राज्यात अनेक दिवसांपासून धर्मांतरणाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते आणि अशामध्येच सक्तीनं करण्यात आलेल्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून पाऊल उचलण्यात आले आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधिमंडळामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडलं. आंतरधर्मीय विवाहानंतर होत असलेल्या धर्मांतराविरोधात हे विधेयक आहे. तर हे विधेयक क्रांतिकारी असून चर्चा करून हा कायदा मंजूर करावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे. दरम्यान सोमवारपासून महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकावरती सभागृहामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. सक्तीनं आणि आमिष दाखवून करण्यात येणारं धर्मांतरण रोखण्यासाठी हा नवा कायदा प्रभावी ठरणार आहे. याच्यामध्ये अनेक तरतुदी त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे. जर कुठली व्यक्ती किंवा कुठली संस्था अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे प्रकरणं त्या ठिकाणी करत असतील आणि मदत देखील करत असतील, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रोव्हिजन ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. याच्यावर विस्तृत चर्चा येणाऱ्या आठवड्यामध्ये विधानसभेत. व्यक्तीसोबतच आपण संस्थेला देखील यात जबाबदार निश्चितपणे व्यक्ती असो किंवा एखादी संस्था असो जे अशा पद्धतीचे उपक्रम राबवित असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. नेमकी शिक्षा काय असणार आहे? शिक्षा याच्यामध्ये हे 5 वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड त्या ठिकाणी आहे. रिपीटेडली जर का तो व्यक्ती किंवा ती संस्था आढळली तर त्याच्यामध्ये 7 वर्ष शिक्षा. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.